बघा आज ऍडव्हान्स एक्सेल मध्ये आपण बघणार आहे मॅक्रोज अँड व्हीबीए पार्ट फर्स्ट हा टॉपिक आपण बघतोय. काय काय शिकणार आहे आज? व्हॉट इज व्हीबीए? व्हीबीए म्हणजे काय? व्हीबीए इज अ व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन. व्हीबीए चा फुल फॉर्म व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन, आणि ज्याचा उपयोग आपण एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉइंट या ऍप्लिकेशन्स मध्ये करू शकतो. व्हॉट इज मॅक्रो? मॅक्रो इज अ पीसेस ऑफ कोड. पीसेस ऑफ छोट्या छोट्या कमांडचा एकत्रीकरण म्हणजेच मॅक्रो. त्यालाच दुसऱ्या शब्दात आपण प्रोग्राम असंही म्हणतो. काय म्हणतो? प्रोग्राम. थोडक्यात एक्सेलच्या माध्यमातून आपण छोटस प्रोग्रामिंग सुद्धा शिकणार आहोत. कनेक्शन बिटवीन व्हीबीए अँड मॅक्रो. काय दोघांमध्ये कनेक्शन? मॅक्रो आर रिटर्न इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज, फॉर एक्झाम्पल व्हीबीए. मॅक्रो कुठे लिहिला जातो? तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये म्हणजेच व्हीबीए मध्येच लिहिला जातो. त्याच्यामध्ये या पद्धतीचं कनेक्शन आहे. व्हाय मॅक्रो आर रिक्वायर्ड? का गरजेचं आहे मॅक्रो? तर रिपीटेटिव्ह टास्क. पहिलं जे काम आहे ते म्हणजे रिपीटेटिव्ह टास्क. पुन्हा पुन्हा करावं लागणारं जे टास्क आहे, काम आहे, ते आपण संपवू शकतो. रिपीटेटिव्ह टास्क साठी एखादा मॅक्रो लिहून ठेवायचा आणि तो मॅक्रो रन केला, एका सेकंदात तुमचा रिपोर्ट रेडी. बरोबर आहे का नाही? एका सेकंदात तुमचा पूर्ण टेबल फॉर्मॅटिंग तुम्हाला पाहिजे तसा. तुम्ही म्हणाल तिथं डिझाईन टॅब दिलेला आहे तिथून मिळतो, पण तुम्हाला पाहिजे तसा आहे का? तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट, तुम्हाला पाहिजे ते हेडिंग, तुम्हाला पाहिजे ते तसं फॉर्मॅटिंग आहे ना. हे किती? एका सेकंदामध्ये फक्त एक कीबोर्ड शॉर्टकट दाबायची का लगेच तुमचा रिपोर्टचा फॉर्मॅटिंग रेडी. डेव्हलप न्यू फॉर्म्युलाज. बघा, नवीन फॉर्म्युला सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकता. त्याच्यामध्ये फॉर्म्युला शिकले का नाही तुम्ही? तुमचा स्वतःचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला करता येतो. कॉम्प्लेक्स टास्क, एखादं खूप कॉम्प्लेक्स टास्क असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये काय करून ठेवू शकता? स्टेप स्टोअर करून ठेवू शकता, प्रोग्राम तयार करून ठेवू शकता, आणि ते एका मिनिटात म्हणजे तुम्हाला ते सोडवता येईल. आता या मॅक्रोज मध्ये सुद्धा दोन प्रकारचे मॅक्रोज रेकॉर्ड आपल्याला करता येतील. ते म्हणजे एक ऍब्सोल्यूट रेफरन्सने मॅक्रो रेकॉर्ड करता येईल आणि दुसरा रिलेटिव्ह रेफरन्स. ऐकलंय की ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह? बघितलंय ना? तर ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह या दोन रेफरन्सने आपल्याला हे मॅक्रोज काय करता येतील? रेकॉर्ड करता येतील. तर चला मग आता आपण आपल्या एक्सेल शीट कडे जाऊ आणि एक्सेल शीट ओपन करू आणि त्याच्यामध्ये मॅक्रोज कसे रेकॉर्ड करायचे ते आपण थोडक्यामध्ये बघू. तर त्यासाठी मी जातोय माझ्या शीट 2 वर. बघा इथं शीट 2 वर मी इथं गेलो. शीट 2 वर गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, समजा आता बघा हा एम्प्लॉई नंबर आहे, याला मला फॉर्मॅटिंग करायचंय. काय काय फॉर्मॅटिंग करायचं? समजा हेडिंग आहे असं पकडा. हेडिंगला मला फॉर्मॅटिंग करायचं आहे. मला याला बोल्ड करायचं आहे, याची अंडरलाईन करायची आहे, याला काही कलर द्यायचा आहे, काय का? त्या पद्धतीने तुम्ही ते फॉर्मॅटिंग करू शकता. किंवा थोडक्यात बघू आपण एक असं करू की याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं, बोल्ड आणि इटॅलिक करायचं. बघा, बोल्ड करण्यासाठी कंट्रोल बी आणि इटॅलिक करण्यासाठी कंट्रोल आय. पण हे दोन्ही एकाच वेळेस जर करायचं असेल तर त्याच्या स्टेप्स आपण तिथे रेकॉर्ड करून ठेवू शकतो, आणि ते रेकॉर्ड करून तुम्ही एक कीबोर्ड शॉर्टकट दाबली का तुम्हाला बोल्ड इटॅलिक ऑटोमॅटिकली येऊन जाईल. बघायचं. बघा आता आपण काय करू, पुन्हा त्याचं फॉर्मॅटिंग होतं तसं करून देऊ. ओके, आता मी काय करतो, याला सिलेक्ट करतो किंवा डायरेक्ट आपण रेकॉर्ड करू. सिलेक्शन पासून रेकॉर्ड करू. सुरुवातीला जे करू ते रिलेटिव्ह रेफरन्सिंगचं करू. मग त्याच्यासाठी मला जाईल रेफरन्स टॅब मध्ये. तो टॅबच उपलब्ध नाहीये तिथं, मला तो टॅब पहिले ऍड करावा लागेल. मग मी जातोय फाईल मध्ये, फाईल टॅबला फाईल ऑप्शनला जातो. फाईल मध्ये ऑप्शन्स कमांड आहे. ऑप्शन मध्ये बघा इथं कस्टमाइज रिबन म्हणून ऑप्शन आहे. कस्टमाइज रिबन मध्ये इथं डेव्हलपर टॅब आपल्याला ऑन करायचा. कोणता? डेव्हलपर. त्याच्या समोर टिक मार्क आहे का? नाही. मग मी ती टिक मार्क केली आणि इथं ओके म्हटलं. जसे मी ओके म्हणतोय माझा इथं डेव्हलपर टॅब आला.
तुम्हाला कोड डेव्हलप करायचा आहे, त्यासाठी सेपरेट डेव्हलपर टॅब लागणार. मी डेव्हलपर टॅबला इथं जातोय, गेलो डेव्हलपर टॅबला. डेव्हलपर टॅबला गेल्यानंतर बघा इथं व्हिज्युअल बेसिक, मॅक्रोज, रेकॉर्ड मॅक्रोज असे वेगवेगळे ऑप्शन. आपल्याला तो जो त्याच्या 2 कमांड आहे त्या एका कीबोर्ड शॉर्टकटला टाकायचे. ऍट ए टाइम बोल्ड आणि इटॅलिक झालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग मी जाणार या मॅक्रोज कडे, इथं म्हणणार रेकॉर्ड मॅक्रो. मी आता जे काही काम केलं होतं, सिलेक्ट केलं, बोल्ड केलं, इटॅलिक केलं, ते काम रेकॉर्ड मॅक्रोवर क्लिक केल्यानंतर करायचं. बघ रेकॉर्ड मॅक्रो म्हटलं. इथं तो विचारतोय नाव द्या, मग मी BI देतो त्याला. काय नाव देतो? BI. तो सांगतोय कीबोर्ड शॉर्टकट द्या, कंट्रोल. तुम्हाला माहित नाही कंट्रोल कीला काही समजा C दिला तर कॉपीला आहे तो अलॉटमेंट, कंट्रोल I दिला तर इटॅलिकला आहे. ते घ्यायचे नाही, ते सोडून घ्यायचे. आता तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग तुम्ही काय करा, शिफ्ट A द्या. चला शिफ्ट A. मग आता तो काय होईल, कंट्रोल शिफ्ट A असा तुमचा कीबोर्ड शॉर्टकट झाला. काय झाला? कंट्रोल शिफ्ट A. तो तर काही एक्सेल मध्ये कोणाला नसणार आहे, ठीक आहे. आणि इथं मग काही कमेंट डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते द्यायचं आणि इथं ओके म्हणायचं. जसे ओके म्हटलं, तुमचं रेकॉर्डिंग सुरू झालं. आता तुम्ही जे जे कराल ते त्या प्रोग्राम मध्ये स्टोअर होईल, त्या कोड मध्ये स्टोअर होईल. कोणता? BI नावाचा जो काही तुमचा प्रोग्राम असेल त्याच्यात सेव्ह होईल. बरं, मी याला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं, होम टॅबला गेलो, बोल्ड म्हटलं, नंतर इटॅलिक म्हटलं. ओके. अजून तुम्हाला जर वाटलं का साईज वाढवायची, बघा साईज वाढवली थोडीशी, 12 साईज केली. झालं इथपर्यंत. मग आता मी काय करतो, पुन्हा या डेव्हलपर टॅबला जातो. इथं मी स्टॉप मॅक्रो म्हणतो. इथं जे स्टार्ट रेकॉर्डिंग होतं ते स्टॉप रेकॉर्डिंग आलं आहे ना. मग त्याला मी क्लिक करतो आणि स्टॉप करतो त्या रेकॉर्डिंगला. झालं, माझा कोड तिथं प्रोग्राम तयार झाला. तयार झाला का नाही हे जर बघायचं असेल तर या मॅक्रोला क्लिक करा. जसे क्लिक केलं इथं बघा BI नावाचा एक प्रोग्राम तुमचा तयार झालेला आहे ना. मग तो तुम्ही रन केला का ऑटोमॅटिकली बोल्ड इटॅलिक होणार. मग मी आता पहिले याचं बोल्ड इटॅलिक काढून टाकतो म्हणजे मग तुम्हाला समजेल. मी फॉर्मॅट पेंटरच्या साहाय्याने याच्यावर क्लिक करतो परत. बस गेलं. आता मी तो रन करायचा आहे मला. मी कुठे जाणार, डेव्हलपर मध्ये जाणार, मॅक्रोज मध्ये जाणार आणि याला सिलेक्ट करून इथं रन बटनला क्लिक करणार. जसे मी रन म्हणणार बघा, हेडिंग बोल्ड इटॅलिक झालं, साईज पण वाढली, बरोबर आहे का. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा तो प्रोग्राम. आता तेच तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट तुम्ही म्हणाले एवढं मोठं प्रोसेस करायचं त्यापेक्षा मी बोल्ड इटॅलिक वर क्लिक करेल ना, आहे का. पण तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट पण दिलेला आहे ना. तुम्ही शिफ्ट कंट्रोल A म्हटलं, तुम्हाला तुमचा कीबोर्ड शॉर्टकट लक्षात पाहिजे, हा पण महत्वाचा भाग, बरोबर आहे का. आलं बोल्ड इटॅलिक. आता समजा मला या शीट 3 ला बोल्ड इटॅलिक करायचं, इथं होईल का. शीट 3 चं हेडिंग बोल्ड इटॅलिक आणि 12 साईज करायची, होईल का. बघ शिफ्ट कंट्रोल A देतो किंवा मग इथून रन करू आपण. चाल तुम्हाला दिसेल. म्हणजे डेव्हलपर मध्ये जातो, डेव्हलपर मध्ये मॅक्रोजला क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर BI ला सिलेक्ट करून इथं रन म्हणतो. काय झालं, जेवढं तिकडे जेवढं सिलेक्शन होतं ना तेवढंच इथं बोल्ड इटॅलिक झालं. बाकीचं हेडिंग झालं का इथं नाही. हे कशामुळे झालं तर हे त्या रिलेटिव्ह रेफरन्सिंग मुळे झालं. कशामुळे झालं, रिलेटिव्ह रेफरन्सिंग मुळे. तेच आपण जर ऍब्सोल्यूट रेफरन्सिंगने जर बनवलं असतं आपला मॅक्रो तर असं झालं नसतं. मग चला आपण ऍब्सोल्यूट रेफरन्सिंगने बनवू. पहिले आता याला पुन्हा पूर्ववत करतो मी फॉर्मॅट पेंटरच्या सहाय्याने. पुन्हा त्याची साईज ती करून टाकतो मी. बघा याला पण सिलेक्ट करतो मी, फॉर्मॅट पेंटरने केलं. ओके. पुन्हा मी जाणार डेव्हलपर टॅब मध्ये. डेव्हलपर टॅब मध्ये मी आता नवीन एक मॅक्रो तयार करतो. त्याला हेडिंग, टेबल हेडिंग असं नाव देऊ आपण. त्याला काय नाव देऊ, टेबल हेडिंग. बघ मॅक्रोजला मी क्लिक केलं, रेकॉर्ड मॅक्रो. पण त्याच्या अगोदर जो हेडिंग मला ज्या हेडिंग साठी मॅक्रो लिहायचा ते मी सिलेक्ट करून घेतो.
ऍब्सोल्यूट रेफरन्सिंगच्या बाबतीत सिलेक्शन करून घ्यायला लागेल. तसं मी रिलेटिव्हच्या वेळेस सिलेक्शन केलेलं नव्हतं, नंतर सिलेक्ट केलं होतं. लक्षात आलं तुमच्या? आता मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून मग मी इथं पहिले म्हणणार यूज रिलेटिव्ह रेफरन्स. बघा इथं ऑप्शन आहे का, त्याला मी क्लिक केलं, सिलेक्ट झालं रिलेटिव्ह. आणि मग आता मी रेकॉर्ड मॅक्रोज म्हणतो. बघा रेकॉर्ड मॅक्रोज म्हटलो, काय नाव द्यायचंय मला इथं मॅक्रोला? टेबल हेडिंग, टेबल अंडरस्कोर हेडिंग. मॅक्रोच्या नावामध्ये कुठेही स्पेस नको, हे सगळ्यात महत्वाचं तिथलं नियम. ठीक आहे. कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल शिफ्ट एच देतो त्याला. चला शिफ्ट एच, बघा आलं का तिथं? बघा कंट्रोल शिफ्ट एच आलं. त्यानंतर स्टोअर मॅक्रो इन, कशात स्टोअर करायचा? तो वर्कबुक, दिस वर्कबुक असं म्हटलेलं आहे, किंवा न्यू वर्कबुक किंवा पर्सनल मॅक्रो वर्कबुक असं. दिस याच वर्कबुक मध्ये आपल्याला तो स्टोअर करायचा, पण त्या दुसऱ्या याच्यात स्टोअर करायचा नाही. आणि ओके म्हटलं. इथं तुम्ही काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते द्या. ओके म्हटलं. ओके म्हटल्याबरोबर आता माझं सिलेक्ट आहेच. आता मी कमांड एक एक द्यायला सुरुवात करतो. पहिली कमांड देतो त्याला सेल स्टाईल निवडतो, होम मध्ये जातो. बघा होम मध्ये जाऊन इथं सेल स्टाईल ऑप्शन असतात आपल्याकडे, त्याच्यामधून एखादी छानशी सेल, ही बघा ही सेल स्टाईल निवड. ओके झालं. नंतर त्याला मी बोल्ड करतो थोडस, बघा बोल्ड केलं. त्यानंतर मी त्याचा बॉर्डरची अलाइनमेंट, बॉर्डर आपण सेट करू, त्याला बॉर्डर आपण सेट करू ऑल बॉर्डर. बघा ऑल बॉर्डर. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचा फॉन्ट सिलेक्ट करू, फॉन्ट वेगळा घेऊ. त्याला फॉन्ट बघा हा घेतो मी, झाला. नंतर बोल्ड इटॅलिक, बोल्ड इटॅलिक राहील आपलं करायचं. बघा इटॅलिक करतो. त्याची रोची हाईट वाढवतो. रोची हाईट कुठून वाढवायची? फॉर्मॅट मध्ये जायचं, रो हाईट. ज्यावेळी रो हाईट मी 20 करतोय. किती करतो? 20. व्हर्टिकली अलाइनमेंट त्याची सेट करतो. व्हर्टिकली अलाइनमेंट मी इथं मिडल अलाइनमेंट करतो. झालं. आता काय झालंय, ते कॉलम जे आहे, जसे तुम्ही हेडिंग वाढवलं, हेडिंग बसत नाहीये त्या कॉलम मध्ये, मग मी त्याला ऑटो फिट करतो. ऑटो फिट करण्यासाठी पुन्हा इकडे फॉर्मॅट मध्येच कमांड आहे, फॉर्मॅट ऑटो फिट कॉलम विड्थ आहे का? आता आलं व्यवस्थित दिसतंय आता, छान झालं इथपर्यंत. जा मग आता मी काय करतो, आता थांबवतो. हेडिंग एवढंच मला फॉर्मॅट करायचंय. मी कुठे जाणार? पुन्हा माझ्या डेव्हलपर टॅबवर जाणार आणि इथं स्टॉप रेकॉर्डिंग म्हणणार. तसे स्टॉप रेकॉर्डिंग म्हटलं, रेकॉर्डिंग काय झालं? स्टॉप झालं. झालं ना? हे ज्या कमांड आपण हेडिंगला फॉर्मॅटिंग करण्यासाठी दिल्या, आता समजा असं पकडा की इथं टेबल 3 मध्ये गेलो, इथं मला ह्या हेडिंगला फॉर्मॅटिंग करायचंय. मी काय करणार? याला सिलेक्ट करणार, सिलेक्ट करणार नाही, शिफ्ट कंट्रोल एच देणार फक्त, आहे का नाही? तुम्ही जोही भाग सिलेक्ट कराल तेवढा भाग बरोबर सिलेक्ट कराल. पण ही जे मॅक्रो रेकॉर्ड जो केला तो सिलेक्शन करून केला, ही स्टेप लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची. अगोदर आपण सिलेक्शन केलं, मग रेकॉर्ड मॅक्रो स्टार्ट केला, मॅक्रो रेकॉर्डिंग सुरू केलं. बघा पुढे अजून एक टेबल आहे माझ्याकडे. आता हा 3च कॉलम आहे, याच्यामध्ये 4 तेवढे सिलेक्ट केले, शिफ्ट कंट्रोल एच. बघा आलं. परत पुढे गेलो 5 नंबर, त्याला परत इथं सिलेक्ट केलं. आता इथं 2च कॉलम आहे, शिफ्ट कंट्रोल एच. पुढे 6व्या शीटवर माझ्याकडे एक टेबल आहे, त्याला पण शिफ्ट कंट्रोल एच. 7व्या शीटवर पण एक टेबल आहे, त्याला पण गेलो, तिथं पण शिफ्ट कंट्रोल एच दिला. किती वेळ लागला प्रत्येकाचं हेडिंग सेट? किती टाइम आपला पहिलं हेडिंग सेट करायला किती टाइम लागला? सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही मॅक्रो रेकॉर्ड करत असाल त्यावेळेस अवांतर कोणत्याच गोष्टी करायच्या नाही. मॅक्रो रेकॉर्ड करण्यापूर्वी तुम्ही सेट करून घ्या का आपल्याला याला काय काय करायचंय, कुठेतरी लिहून घ्या. फॉन्ट हा घ्यायचा, बोल्ड करायचं, इटॅलिक करायचं, अंडरलाईन करायचं, हे लिहून ठेवा. म्हणजे मग वेळेवर गोंधळ होणार नाही. आपण एरियल न्यू घेतलाय, मग वाटलं टाइम्स न्यू रोमन घ्यायचा, तसं केलं तर काय प्रॉब्लेम नाही. पण मग तसं अवांतर गोष्टी तिथं करू नका विनाकारण. तेवढा तो कोड ऑटोमॅटिकली वाढतो पुढे.
ठीक आहे, झालं समजलं. मग कसं करायचं मॅक्रो रेकॉर्ड. पुन्हा मी शीट 2 वर येतो. मग मला तसाच समजा एम्प्लॉई सॅलरी स्टेटमेंटचा बनवायचा आहे, हेडिंगचा बनवायचा आहे. तर मी काय करणार बघा, पुन्हा स्टेप बघा बरं, परत मी एकदा करतोय हेडिंग साठीचा. हेडिंगला मी सिलेक्ट करून घेतो, कुठपर्यंत हेडिंग असणार आहे ते सिलेक्ट करतो. बरं मी तेवढंच नाही सिलेक्ट करत आहे, मी पूर्ण इथपर्यंत टेबलच्या रेंज पर्यंत त्याला सिलेक्ट करतोय, लक्षात ठेवा. आणि मग मी काय करतो, इथं ऑलरेडी यूज रिलेटिव्ह रेफरन्स हा ऑप्शन ऑलरेडी ऑन आहे, बरोबर. मला परत त्याच्यावर क्लिक करण्याची गरज नाही, जर क्लिक केलं तर तो ऍब्सोल्युटला जाईल, बरोबर. मग इथं रेकॉर्ड मॅक्रोजला मी क्लिक करतो, त्याला नाव देतो. आता याला मेन हेडिंग असं नाव देऊ, मेन हेडिंग. त्याला कीबोर्ड शॉर्टकट काय द्यायची, एम देऊ, शिफ्ट एम, कंट्रोल शिफ्ट एम मेन हेडिंग साठी. ओके, दिस वर्कबुक ऑलरेडी आहे इथं ओके म्हटलं मी. जसे ओके म्हटलं रेकॉर्डिंग सुरू झालं. रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर एक एक गोष्टी आपल्याला करायच्या आहे. मी होम टॅबला जातो, होम टॅब मध्ये मी त्याला एक फिल कलर देतो. बघा इथून फिल कलर आहे, ग्रीन कलर आपण देऊ. समजा हा कोणता ब्ल्यू आहे, बघा हा लाईट कलर देतो त्याला, ग्रीन लाईट, 40%. त्यानंतर त्याला मर्ज अँड सेंटर करतो. मर्ज अँड सेंटर कुठे आहे बघा इथं, मर्ज अँड सेंटर झाला. त्याला अलाइनमेंट मिडल करतो, बघा इथे मिडल अलाइनमेंट. त्याच्यानंतर त्याची आउटसाइड बॉर्डर जाड करू आपण. इथं बॉर्डर कुठे, इथं बघा, थिंक आउटसाइड बॉर्डर, थिक थिक थिक, बरोबर, थिक आउटसाइड बॉर्डर. त्याचा एरियल ब्लॅक हा फॉन्ट घेऊ आपण इथून, एरियल ब्लॅक. बघा इथं एरियल ब्लॅक आहे का. त्याची साईज जी आहे ती 14 करू आपण. हे बघा इथून साईज वाढवतो मी 14. आणि रोजची हाईट मी वाढवतो. रोजची हाईट आपण असं करू, 25 करू. चला, कुठे येते ती, फॉर्मॅट मध्ये रो हाईट आहे, रो हाईट इथं 25. ओके, झालं इथपर्यंत. हा आलं, कलर सेट झाला का, झालाय. चला, ग्रीन, ग्रीन कलर दिला का आपण, नाही ग्रीन नाही, वेगळाच दिला गेलाय, ग्रीन देऊ. चला हा ग्रीन देऊ. त्या टेक्स्टला दिला जातोय तो, आपल्याला बॅकग्राऊंडला द्यायचा आहे, बॅकग्राऊंडला ग्रीन. बघा इथं माझं अवांतर गोष्टी झाल्या बरं आता याच्यामध्ये. आलं, ठीक आहे. झाल्यानंतर आता मी काय करणार, तो मॅक्रो रेकॉर्डिंग स्टॉप करणार, डेव्हलपर मध्ये जाणार, डेव्हलपर मध्ये इथं स्टॉप रेकॉर्डिंग म्हणणार. जसे स्टॉप रेकॉर्डिंग म्हटलं माझं स्टॉप झालं. आता मला पुढच्या हेडिंगला सेटिंग करायचंय, तर मला त्रास नाही, मी फक्त असं सिलेक्ट करणार, पण सिलेक्ट करावं लागणार. आणि कोणती कीबोर्ड शॉर्टकट आहे त्याला, एम, शिफ्ट कंट्रोल एम. एका सेकंदामध्ये हेडिंगचं फॉर्मॅटिंग झालं. 4 नंबरला गेलो, तिथं पण सिलेक्ट केलं, शिफ्ट कंट्रोल एम म्हटलं. त्याच्यानंतर 5 ला गेलो, तिथं चुकलं बघा, शिफ्ट कंट्रोल एम. काय चुकलं, काय गेलं, आपण अवांतर गोष्टी केल्या त्याच्यामध्ये, बरोबर ना. आपण सुरुवातीला सेटिंग केलं नाही, नंतर केलं, त्याच्यामुळे ही गोष्ट झाली, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट कराल ना, सिलेक्ट केल्यानंतर डिसिलेक्ट करायचंच नाही, एका खटी तुम्ही त्याला फॉर्मॅटिंग करून टाकायचं, मगच डिसिलेक्ट करायचं. येतंय लक्षात, समजलं. म्हणजे आपली तिथं चूक झाली, तर त्याने सुद्धा तिथं चूक. मग तुम्ही काय करू शकता माहितीये का, तो मॅक्रो सध्या आपल्याला गरजेचा आहे का, मग आता काय फायदा झाला का, नाही. मग तो काढून टाकायचा. काढून कसा टाकायचा, पुन्हा जायचं या मॅक्रोला. इथं मॅक्रोला बघा, हा मेन हेडिंग मॅक्रो तिथं आलेला दिसतोय आपल्याला. त्याला सिलेक्ट करा आणि इथं डिलीट बटन आहे, डिलीट बटनने त्याला डिलीट करू शकता. बघा गेला, तो गेला म्हणून फॉर्मॅटिंग जाणार नाही. तुम्ही पुन्हा फॉर्मॅटिंग ते रेकॉर्डिंग सेट करा आणि सेट करून त्याच्यामध्ये ते सेटिंग करा. आलं लक्षात.
तसंच तुम्ही ह्या खालच्या बॉडी टेक्स्ट बॉडी आहे टेबलची, त्याला सुद्धा तुम्ही एक विशिष्ट फॉर्मॅटिंग ठरवू शकतात. मग कोणताही टेबल आला का फक्त तेवढ्या 2-3 कीबोर्ड शॉर्टकट की दाबल्या का लगेच तुमचा पूर्ण टेबल काय होणार, फॉर्मॅट होणार. 3 मेन हेडिंग, एक मेन जे हेडिंग आहे त्याला एक फॉर्मॅटिंग वेगळं असतं, टेबलच्या हेडिंगला वेगळं असतं आणि खालच्या बॉडीला वेगळं असतं, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही जर ते ठरवून ठेवलं का माझं फॉर्मॅटिंग असंच पाहिजे, तर ते तुम्ही तसंच करून ठेवा. त्या एका सेकंदात तुमचं फॉर्मॅटिंग होणार, बाकी जास्त त्रास घ्यायला लागणार नाही. आणि वरतून कीबोर्ड शॉर्टकटला सेव्ह असतो. समजलं, येईल करता मग. मी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये दिलेलं हेडिंग, मेन हेडिंगला काय करायचं, टेबल हेडिंगला काय सेटिंग करायचं, नंतर मग तुमच्या टेबलला काय करायचं, हे तुम्हाला फॉर्मॅटिंग मी तिथं दिले. त्या पद्धतीने तुम्ही 3 मॅक्रो रेकॉर्ड करा आणि हे 7 टेबल तुम्हाला दिले, हे 7चे 7 टेबल तुम्ही एका मिनिटाच्या आत फॉर्मॅट करू शकता. कराल का नाही एका मिनिटाच्या? ठीक आहे. रेफरन्स फाईल पण हीच तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहेत, त्यामुळे काळजी करू नका. 7 टेबल काही तुम्हाला तयार करायचे नाही. ठीक आहे, जाऊ पुढे आपण आता. एक सेल्स म्हणून नावाचं माझ्याकडे रिपोर्ट आहे. सेल्स मध्ये काय आहे की तुम्हाला दिलेलं आहे की बा तुमच्या त्या तारखेला इनवाइस नंबर, पर्टिक्युलर इनवाइस नंबर वाईज कसा कसा सेल झाला. तर सेल तर काही एक होत नाही ना, वर्षामध्ये हजारो सेल होतील, भरपूर मोठा डाटा असेल. मी छोटासा डाटा घेतलाय, त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे पटकन समजेल असं मी याच्यासाठी मी तिथं घेत. आता मला रिपोर्ट तयार करायचा, तो रिपोर्ट मॅक्रो मध्ये तुमच्या मॅनेजमेंट सांगते की टोटल आजच्या दिवशी किती सेल झाला, काउंट सांगा आणि टोटल पण सांगा, बरोबर. एम एस ऑफिसला किती ऍडमिशन झाले, एक्सेलला किती झाले, टॅलीला किती झाले, हे तुमची मॅनेजमेंट सांगते. तुम्ही पटकन तो रिपोर्ट करायचा, तर परत सगळ्या गोष्टी करत बसावं लागेल तुम्हाला. पिवट टेबल मध्ये जा किंवा आणखी काही गोष्टी करा, त्याच्यातून करावं लागेल. त्याच्यातही तुम्हाला तुमच्या मनासारखा रिपोर्ट नाही येणार, बरोबर. मग अशा केसमध्ये तुम्ही तुमचा रिपोर्ट स्वतः तयार करू ठेवू शकता आणि तो रिपोर्ट तयार करता करता तो रेकॉर्ड करा. रेकॉर्ड केला का जसे मॅनेजमेंट विचारील, एक शॉर्टकट की दाबली का तुमचा रिपोर्ट रेडी, बरोबर. किंवा मग बटनला तुम्ही सेट करू शकाल तो रिपोर्ट बघायचा. चला जाऊ आपण आता. आपल्याला काय करायचंय इथं बघा, 4च कोर्स आहे, पण तेच सेल झालेला आहे वेगवेगळा. असे भरपूर हजारो असतील तर खूप टाइम लागेल तुम्हाला तो रिपोर्ट काढायला, आहे ना. मग तुम्ही काय करणार आता, इथं जे कॉलम मध्ये मी तो रिपोर्ट तयार करतो, कोणत्या जे कॉलम मध्ये. मग पहिले मला इथे 4 कोर्सेस घ्यावे लागतील. मग मी त्यापेक्षा हा डायरेक्ट कॉलम काय करणार, कॉपी करणार इकडे. मी पहिले तुम्हाला करून दाखवतो, मग आपण रेकॉर्ड करू, चालेल. कॉपी करतो मी हा कॉलम, जे मध्ये तो काय केला, पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर माझ्याकडे इथे डेटा टॅब मध्ये आपण एक कमांड शिकलो होतो बघा, रिमूव्ह डुप्लिकेट्स. याच्याने डुप्लिकेट्स हटवून टाकायचे, मग 4च कोर्स शिल्लक राहतील, आहे का नाही. बघा बरं, रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हटलं, जसे म्हटलंय डायलॉग बॉक्स आला, याच्यामध्ये बघा माय डेटा हॅज हेडर, बरोबर. ओके म्हटलं, बघा सांगितलं 10 डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड अँड रिमूव्ह, 4 युनिक व्हॅल्यू रिमेन. बघ 4 रिमेन राहिला. ओके, मग पुढे मला काउंट घ्यायचंय, इथं काउंट आणि इथं टोटल घ्यायची. आता काउंट आणि टोटल साठी तुम्हाला फंक्शन्स माहिती आहे, याच्या अगोदर तुम्ही शिकलाय. काउंट इफ इक्वल टू काउंट इफ, बघ काउंट इफ. त्याच्यानंतर इथं काय, रेंज आणि क्रायटेरिया आपल्याला द्यायचा. रेंज कोणती, ही बघा ही कॉलम मी इथं सिलेक्ट केला. कॉम क्रायटेरिया कोणता, ऍडव्हान्स एक्सेल. मग इथंच लिहिलेलं आहे शेजारी ऍडव्हान्स एक्सेल, याला क्लिक केलं, एंटर दिला का किती ऍडमिशन झाले आजच्या तारखेला ते तुम्हाला दिसते. 4 ऍडमिशन ऍडव्हान्स एक्सेलला झाले. आणि याला खाली कॉपी केलं, मी म्हणाल ती रेंज बदलेल ना. मी डायरेक्ट कॉलम सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे मला इथं हे करणे, जेव्हा ई टू ई असं म्हटलं म्हणजे पूर्ण ई कॉलम घेतलाय टोटल, त्याच्यामुळे विषयच नाही. खाली काही ऍड झालं तर ते याच्यात येऊन जाईल ऑटोमॅटिकली, बरोबर आहे का नाही. समज बघ. आता याला मी कॉपी केलं तर त्याने बरोबर आजच्या तारखेला टॅलीला, एम एस ऑफिसला, डीटीपीला आणि ऍडव्हान्स एक्सेलला किती हे झालं
ते आपल्याला दिसलं. क्वांटिटी किती आहे त्याची बेरीज करायची, इक्वल टू सम इफ. बघा सम इफचं सिंटॅक्स काय, रेंज कॉमा क्रायटेरिया कॉमा सम रेंज, बरोबर ना. मग आता मी रेंज देतो, रेंज कोणती, ज्याची बेरीज करायची तो कॉलम मी सिलेक्ट करतो इथे. ओके, कॉमा क्रायटेरिया काय असणार आहे, ऍडव्हान्स एक्सेल, मी तो ती सेल ऍड्रेस सिलेक्ट केला, कॉमा सम रेंज, त्याने काय सांगितलं, सम रेंज कोणती, सम रेंज बेरीज कोणती करायची आहे, बेरीज याची करायची आहे. माझा ही जी पहिली रेंज जी आहे ना ती चुकीची झाली सिलेक्ट, बघ एफ नाही, तिथं मला दुसरी पाहिजे होती, म्हणजे कोणता, हा कोर्सचा कॉलम पाहिजे होता, बघ मी घेतला आणि कंस इथं कंप्लीट केला, एंटर दिला, जसंही केलं तिथं माझी टोटल आहे. त्याला मी कॉपी केलं खाली, बरोबर. मग याला याच्या पद्धतीने बाकीच्यांना फॉर्मॅटिंग करतो. त्याला सिलेक्ट केलं, होमला गेलो, फॉर्मॅट पेंटरला क्लिक केलं आणि याला क्लिक केलं, बघा आलं फॉर्मॅटिंग. ओके, आणि खाली मग आपण टोटल एकूण व्हॅल्यू काढू, आपण टोटल मध्ये याची बेरीज करू आणि याची पण बेरीज करू आणि याला छान पैकी आपण बोल्ड करू. आलं, समजलं. अशा पद्धतीचा रिपोर्ट आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा. तर हा तयार करताना आपण काय करणार, रेकॉर्ड करणार. आणि बघा मी तर पहिले काय केलं, तयार करून बघितलं, म्हणजे मग माझी चुकी होणार नाही रेकॉर्ड करताना, आहे का नाही. आता जो माझा कॉलम वेगळा सिलेक्ट झाला होता, क्रायटेरियाचा कॉलम मी क्वांटिटीचा घेतला होता, जो की मला कोर्सचा घ्यायचा होता, आहे का नाही. इतक्यात झालं का नाही, माझा गोंधळ झाला होता का नाही. तसं तुमचा रेकॉर्ड करताना व्हायला नको, लक्षात घ्या. त्यामुळे एकदा तुम्ही करून बघायचा तो रिपोर्ट, आणि रिपोर्ट तयार करून बघितलं का त्याला वाटलं डिलीट करा, मग तुम्ही रेकॉर्ड करा. ठीक आहे, चला मी आता याला डिलीट करायचं, समजलं. किती वेळ लागला बरं हा टेबल तयार करायला, हा रिपोर्ट तयार करायला, भरपूर वेळ लागला. तो एका सेकंदात तुमच्या एका क्लिक मध्ये किंवा एका कीबोर्ड शॉर्टकट मध्ये तो पटकन तुमच्या समोर असणार. ठीक आहे, करू डिलीट. मग डिलीट करतो मी इथं. आता मी जातो माझ्या याच्याकडे, रेकॉर्डिंग कडे. पुढे डेव्हलपर टॅब मध्ये जातो मी, यूज रिलेटिव्ह रेफरन्स काढून टाकतो इथून आणि रेकॉर्ड मॅक्रो म्हणतो. याला नाव आपण काय द्यायचं आता, रिपोर्ट नाव देऊ. चला रिपोर्ट, त्याला कीबोर्ड शॉर्टकट शिफ्ट आर, म्हणजे शिफ्ट कंट्रोल आर, कंट्रोल शिफ्ट आर. ठीक आहे, ओके चालेल. जा, आता मी बघा, मी ज्या स्टेप केल्या अगोदर तुम्हाला दाखवल्या त्याच पुन्हा करतो. ही कॉलम कॉपी केला, तो जे मध्ये टाकला, त्याचे डुप्लिकेट आपण काढून टाकू. डेटा टॅब मध्ये जाऊ, रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हटलं आणि इथं ओके म्हटलं, गेलं. त्याच्यानंतर आपण इथं शेजारी नवीन हेडिंग टाईप केलं, काय, काउंट. इकडे काय केलं, टोटल. ओके, आता काउंट कॉलम मध्ये आपण कसं आणणार, इक्वल टू काउंट इफ कमांड देणार, इक्वल टू काउंट इफ काय, रेंज. मग रेंज कोणती घ्यायची आपल्याला, या कोर्सची. कोर्सचा कॉलम पूर्ण सिलेक्ट केला, कॉम. नंतर काय म्हणतो तो, क्रायटेरिया कुठे, शेजारीचे त्याच्या, सिलेक्ट केलं आणि एंटर दिलं. एंटर देऊन याला काय केलं आपण, इथं खाली कॉपी केलं. ओके, आता टोटल काढायची. टोटल कशी काढली, इक्वल टू सम इफ रेंज, समीपची रेंज. रेंज कोणती घ्यायची आता समीपला, ज्याच्यात क्रायटेरिया आहेत ती घ्यायची, म्हणजेच ई कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. कॉमा क्रायटेरिया सांगितला त्याने, क्रायटेरिया कोणता घ्यायचा, तर ऍडव्हान्स एक्सेल ज्याच्यात कोर्सचं नाव टाईप आहे तो घ्यायचा. कॉमा त्यानंतर सम रेंज बघा, बेरीज कोणाची करायची, या क्वांटिटीची. क्वांटिटीचा कॉलम सिलेक्ट केला आणि एंटर दिला. एंटर देऊन मी काय केलं, इथं याला पुन्हा कॉपी केलं, खाली केलं आणि हाच फॉर्मॅट मी शेजारी काय करणार, कॉपी करणार. बघा फॉर्मॅट पेंटरच्या साहाय्याने झालं. शेवटी आपण इकडे टोटल टाईप करणार आणि समच्या फंक्शनच्या साहाय्याने आपण त्याची बेरीज काढणार. बघा इथं सम केलं, याला सम केलं. ओके, आणि याला छानपैकी बोल्ड वगैरे फॉर्मॅटिंग करणार, ऑल बॉर्डर करणार.
आला माझा रिपोर्ट काय झाला, तयार झाला. बरं, आता मला रेकॉर्डिंग काय करायचं, स्टॉप. डेव्हलपर मध्ये गेलो, इथं स्टॉप रेकॉर्डिंग म्हटलं, झालं रेकॉर्डिंग स्टॉप. काय कीबोर्ड शॉर्टकट आहे त्याला, शिफ्ट कंट्रोल आर. याला आता डिलीट करतो. चला, तुम्हाला मॅनेजमेंटने सांगितलं का मला आज किती ऍडमिशन झाले त्याचा रिपोर्ट पाहिजे, शिफ्ट कंट्रोल एच. काय काय आर आर, शिफ्ट कंट्रोल आर. एका सेकंदात तुमचा रिपोर्ट तयार आहे का. तो तुम्ही डिलीट करून टाकू शकतात कधी. आता तुमच्याकडे सेव्ह आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेम काय बघा बरं, काय प्रॉब्लेम. शिफ्ट कंट्रोल आर म्हटलं का लगेच रेडी दुसऱ्या मिनिटाला. इकडे काही बदल झाले समजा तुमचे, इथे एम एस ऑफिसचं डीटीपी झालं, बघ इकडे लगेच बदल ऑटोमॅटिकली आहे ना. समजलं. हा आणखी दुसरी पद्धत कुठून रन करायचा हा, तर बघा इकडे पण येतो बघा, या मॅक्रोज मध्ये तो स्टोअर झाला बघा इथं रिपोर्ट. रिपोर्ट मध्ये जाऊन तुम्ही रन करू शकता. रन बघा, याला छानस एक बटन सुद्धा टाकू शकतात आणि तो जो मॅक्रोज आहे त्या बटनला असाइन करू शकतात तुम्ही. कसं करायचं बघा, इन्सर्ट मध्ये गेलो, इन्सर्ट मध्ये जाऊन शेप मध्ये गेलो, शेप मध्ये मी एक छान बटन साठी एक हा रेक्टँगल, राऊंडेड रेक्टँगल बॉक्स घेतला, ते बटन मी इथं टाकलं. छान बटनचा त्याला थोडासा लुक द्या. हे बघा हा घेतला समजा, त्या टेक्स्ट ऍड करू आपण, त्याला एडिट टेक्स्ट म्हटलं, रिपोर्ट नाव दिलं त्याला, थोडासा त्या रिपोर्ट नावाचा फॉन्ट वाढवू आपण, बोल्ड करू त्याला, होम मध्ये जाऊन बोल्ड. छान झालं, आलं. त्याला सेंटर अलाइनमेंट करायचे, सेंटर करू. आता ह्या बटनाला तो जो आपण मॅक्रो तयार केलेला आहे, काय नाव दिलं होतं आपण, रिपोर्ट, तो त्याला असाइन करू. त्याला राईट क्लिक करायचं, राईट क्लिक करून इथं असाइन मॅक्रोज म्हणून कमांड असते बघा त्याच्यामध्ये, आहे का. त्याला क्लिक करा. क्लिक करतात तुम्ही जे जे मॅक्रोज तयार केलेले आहे तुमच्या फाईलमध्ये, ते मॅक्रोज इथं दिसतात. त्यातला रिपोर्ट नावाचा जो मॅक्रो आहे तो त्याला असाइन करायचा म्हणून तो सिलेक्ट केला, झाला. आता मी हा रिपोर्ट डिलीट करतो पुन्हा, याला डिलीट. आता फक्त या बटनला मी क्लिक करतो बघा, आला. समजलं. अशा पद्धतीने तुम्ही घंटो का काम मिनिटो में असं म्हणतात, ते तुम्ही या मॅक्रोच्या सहाय्याने काय करू शकतात, करू शकतात. मी तुमचा वेळ वाचवणार, कुठेही गेलो तुम्ही तर तुमचा वेळ वाचवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तुम्ही जेवढं तुम्ही फास्ट काम कराल, लवकर कराल, तेवढं मॅनेजमेंट तुमच्यावर काय होईल, खुश होणार आहे का. समजलं मग मॅक्रोज. ठीक, आता शेवटी फाईल सेव्ह करायची. मॅक्रोची फाईल डायरेक्ट आपल्याला सेव्ह करता येत नाही एक्सेलएस फॉर्मॅट मध्ये, तिला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करावी लागते, तरच ते मॅक्रो तिच्यामध्ये सेव्ह होतात. अदरवाईज मॅक्रो तिथून निघून जातात, तुम्ही तयार केलेले मॅक्रो तिथून निघून जातात. मग मी जातोय फाईल मध्ये मी सेव्ह ऍज कमांड देतो. सेव्ह ऍज मध्ये ज्या लोकेशनला तुम्हाला सेव्ह करायची ते लोकेशन पहिले निवडा. डॉक्युमेंट मी निवडलं, तुम्ही तुमचं नाव द्या त्याला, समजा मी आयडियल 24 असं नाव दिलं. आणि खाली बघा सेव्ह ऍज टाईप जो आहे तो आहे एक्सेल वर्कबुक. हा एक्सेल वर्कबुक तुम्हाला ठेवता येणार नाही, तो बदलावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक्सेल मायक्रो इनेबल्ड वर्कबुक. काय लागणार आहे, मायक्रो इनेबल्ड वर्कबुक. त्याला सिलेक्ट करा आणि मग सेव्ह करा. मग आता तुमचं हे जे वर्कबुक आहे हे सेव्ह झालं. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही ज्या वर्कशीट मध्ये मॅक्रोज तुम्ही रेकॉर्ड केलेले आहेत ते सेव्ह करताना तुम्हाला मायक्रो इनेबल वर्कशीट या ऑप्शनने तुम्हाला सेव्ह करावं लागतं. हेल करता मॅक्रोज मग. ठीक, समजलं मॅक्रोज, काय अडचण आहे. जाऊ आपण आपल्या एक्सेल प्रेझेंटेशन कडे. तुम्हाला प्रॅक्टिकल काय दिलेलं आहे मी ते आपण बघू बघा. प्रॅक्टिकल नंबर 24 ऍडव्हान्स एक्सेल मध्ये मॅक्रोज बघा. असा टेबल तुम्हाला हा दाखवलेला आहे. या टेबलच्या हेडिंगला, नंतर मग या मेन डाटाला आणि मेन हेडिंगला काय काय फॉर्मॅटिंग करायचं ते तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा इथं खाली. मेन हेडिंगला काय करायचं,
टेबल हेडिंगला काय करायचं, मेन टेबलला काय करायचं, आणि त्याला कीबोर्ड शॉर्टकट काय द्यायचे, नावं काय द्यायची ते पुढे सांगितलंय यात सेकंड नंबर मध्ये. बघ, पहिल्याला मेन हेडिंग द्या, त्याला शिफ्ट कंट्रोल एच द्या, टेबल हेडिंग द्या, त्याला शिफ्ट कंट्रोल आर द्या, मेन टेबल द्या, त्याला शिफ्ट कंट्रोल टी द्या. असं तुम्हाला तिथं दाखवलंय, सांगितलं. तुम्ही तुमचे सुद्धा नावं देऊ शकता, तुमचे सुद्धा कीबोर्ड शॉर्टकट. असं काही नाही की याच्यामध्ये दिले मी ते तुम्ही द्यायचे, असं काही नाही. ठीक आहे, हेल करता पहिले जायचंय तुम्हाला ह्या मेन हेडिंग पासून, म्हणजे मेन हेडिंगचा पहिले करा, मग टेबल हेडिंगचा करा, मग मेन टेबलचा करा. अशा क्रमाने ते तयार करा. आणि प्रत्येक त्या 7, 2 ते 8 नंबरची जी शीट आहे, टोटल 7 टेबल तुम्हाला दिलेले, वेगवेगळ्या विड्थचे आहे, वेगवेगळ्या नंबर ऑफ कॉलमचे आहेत. त्या सगळ्यांना तुम्हाला फॉर्मॅट करता आलं पाहिजे, आणि एका मिनिटात 7चे 7 फॉर्मॅट झाले पाहिजे, मॅक्रो रेकॉर्ड झाल्या. होतील का नाही? कारण की एक कीबोर्ड शॉर्टकट दाबली की हेडिंग होणार आहे, दुसरी कीबोर्ड शॉर्टकट दाबली का टेबल हेडिंग होणार आहे, तिसरी दाबली का टेबल फॉर्मॅट होणार आहे. म्हणजे 3 सेकंदात 3 होणार आहे. 6 पकडू आपण, क्लिक करायला, सिलेक्शन करायला 1 सेकंद जाईल, नाही का? म्हणजे एका मिनिटाच्या आत होतील का नाही? मग मिनिटे लावून तुम्ही ते फॉर्मॅटिंग करून बघायचं. ज्याला तुम्हाला 1 तास लागला असता, अर्धा तास लागला असता सर्व 7चे 7, 8 टेबल फॉर्मॅट करायला, ते आपण तुम्ही एका मिनिटात करता. बघ, त्यानंतर असा रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा, जो मी तयार करून दाखवला. त्याला एक बटन टाकायचं आणि त्या बटनाला तो जो मॅक्रो तयार केलेला तो तिथं काय करायचा, असाइन करायचा. येईल करता? ठीक आहे, कराल मग? ठीक, तर मग आज आपण इथं थांबू. काय अडचण आहे याच्यामध्ये?